नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी. मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ. रोहित पवारांकडून ट्विट. शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत, रोहित पवारांचा आरोप. अशा घटनांमधून जनतेच्या मनात आमदारांविषयी रागाचा संचय होत असतो. मर्यादा न ठेवता वर्तणूक ठेवली तर लोकांना चुकीचा संदेश जातो. माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात छत्तीसगडमध्ये कारवाई. महाराष्ट्रातील मंत्र्यांवर मात्र कारवाई होत नाही, राऊतांचा आरोप. तर शहांनी डच्चू देण्यास सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव, राऊतांचा निशाणा. शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय. महाराष्ट्रातील जनतेच्या बोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार. वडट्टीवारांचा कोकाटेंसह सरकारवर निशाणा. काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. बैठक सुरू असताना कृषी मंत्री रमी खेळतोय. कृषी मंत्री म्हणून कोकाटेंकडून काही अपेक्षा नाहीये. बच्चू कडूंचीही कोकाटेंवर टीका. असा कृषी मंत्री महाराष्ट्रात कधी झाला नाही. शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवलेल्या कृषी मंत्र्याला घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया. महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंशी चर्चा करणार. उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत. तर आम्ही एकत्र आल्यानं मुस्लिम गुजराती लोकांना सुद्धा आनंद, पण अनेकांना पोटशूळ. ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपला टोला. मंत्र्यांच्या भानगडींमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा. मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा. सामनाच्या मुलाखतीतनं ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला. 75मध्ये मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल हे संघानं ठरवलं असेल. उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य.